प्रभाग संघात लाखोचा आर्थिक घोटाळा, 8 लाखांचा डीजे, हिशोबाचा मागमूस नाही, महिलांचा संताप, चौकशीची मागणी. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव प्रभाग संघातील साहित्य खरेदी आणि आर्थिक व्यवहारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून लाखो रुपयांच्या शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप महिला सदस्यांनी केलाय. डीजे खरेदीपासून ते भाडेतत्वावरील व्यवहारापर्यंत अनेक बाबींमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचे समोर आल्याने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महिलांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी डीजे संच खरेदी करण्यात आला. मात्र खरेदीनंतर हा डीजे तब्बल 2 वर्ष वापराकरिता पडून राहिला. एवढ्या मोठ्या खर्चातून खरेदी केलेल्या साहित्याचा वापरच झाला नसल्याने निधी नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे मार्च 2026 मध्ये हा डीजे एका खासगी डीजे व्यावसायिकाला दरमहा 11,000 रुपये भाडेतत्वावर देण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र व्यवहार कोणत्याही स्टॅम्प पेपरवरील लेखी कराराशिवाय करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाडे व्यवहाराची कायदेशीरता आणि आर्थिक पारदर्शकता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पत्रकारांनी डीजे खरेदी, भाडे व्यवहार आणि जमा झालेल्या रकमेचा हिशोब मागितला असता महिलांकडे कोणताही अधिकृत लेखाजोखा नसल्याचे समोर आले. विशेष म्हणजे यापूर्वीही डीजे भाड्याने देण्यात आल्याने महिलांनी सांगितले. मात्र या व्यवहाराचीही कोणतीही आर्थिक नोंद उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आलाय. महिलांच्या म्हणण्यानुसार रजिस्टरमध्ये डीजे खरेदीची किंमत तब्बल 8 लाख रुपये दाखविण्यात आली, तर प्रत्यक्ष बाजारभाव सुमारे 4 लाख रुपये असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा फरक नेमका कोणाच्या फायद्यासाठी झाला, अतिरिक्त रक्कम कुठे गेली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याशिवाय प्रभाग संघात खरेदी करण्यात आलेल्या इतर साहित्याच्या नोंदी, साठा आणि प्रत्यक्ष उपलब्ध साहित्य यामध्ये तफावत असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे हा प्रकार केवळ डीजे पुरता मर्यादित नसून संपूर्ण साहित्य खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी होत आहे. महिलांनी या प्रकरणात संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण करावे, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शासकीय निधीचा गैरवापर झाला असल्यास त्याची वसुली करावी अशी मागणी केली. दरम्यान या गंभीर आरोपाची दखल जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्षाच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाकलेकर घेणार का? संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले जाईल का? तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल का? याकडे आता महिला सदस्यांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, झिंड, 24 तास, गोंदिया.